नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असं प्रमेय. त्याचं नाव आहे पायथागोरसचे प्रमेय. जसं आपण समृक्त पाठातील पहिलं प्रमेय पाहिलं, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, त्याचप्रमाणे तसंच तितकंच महत्त्वाचं प्रमेय आहे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पायथागोरसचे प्रमेय. बऱ्याच परीक्षेमध्ये, बोर्डाच्या 10वीच्या बऱ्याच परीक्षेमध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेयही विचारले, नेहमी 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 नेहमी. तसंच पायथागोरसचे प्रमेय सुद्धा नियमितपणे विचारला गेलेला प्रश्न आहे. एक तर हे प्रमेय सिद्ध करा किंवा या प्रमेयावर एखादं 4 मार्काचं गणित 100% परीक्षेला विचारतात, म्हणजे विचारतातच. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकवता, ठीक आहे ना, शेवटपर्यंत एका जागेवर बसून नीट लक्ष देऊन समजून घ्या. तुम्हाला प्रमेयाचे गुण पैकीच्या पैकी मिळणार म्हणजे मिळणार. बघा, प्रमेयाचं काय म्हणणं आहे? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा त्रिकोणाच्या इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. समजा इथे काटकोन त्रिकोण एबीसी आहे, तर प्रमेयाचं म्हणणं काय आहे की काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये जर बी हा काटकोन असेल, म्हणजे बी 90 अंशाचा असेल, तर बीच्या समोरची बाजू म्हणजेच एसी हा होते कर्ण. तर प्रमेयाचं म्हणणं आहे की कर्णाचा वर्ग म्हणजे एसीचा वर्ग हा कशा एवढा असतो? तर हा उरलेल्या ज्या 2 बाजू आहेत त्रिकोणाच्या, म्हणजेच एबीचा वर्ग आणि बीसीचा वर्ग, या दोन्ही बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा हा कर्णाचा वर्ग असतो, असं प्रमेयाचं म्हणणं आहे, जे की आपल्याला सिद्ध करायचं आहे. खूप सोपं आहे प्रमेय सिद्ध करणं, फक्त तुम्ही लक्ष ठेवा. बघा आता जे दिले ना आपल्याला ते घेऊ. आपल्याला फक्त एक काटकोन त्रिकोण दिलाय ज्यामध्ये बी 90 अंशाचा कोन आहे. मग मी ते पक्ष मध्ये लिहितो. आपल्याला पक्ष म्हणजे दिलेलं जे असते ते लिहायचं असते. मग काय दिले? तर त्रिकोण एबीसी मध्ये, त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला असं सांगितले की कोन एबीसी हा 90 अंशाचा आहे. ठीक आहे ना, हा कोन 90 अंशाचा आहे असं दिलेलं आहे. बरं, ठीक आहे. आता पुढे पहा. आपल्याला साध्य काय करायचंय? तर आपल्याला कर्णाचा वर्ग, कर्ण काय आहे याच्यामध्ये? एसी. मग एसीचा वर्ग हा इतर 2 बाजू उरलेल्या ज्या आहेत ते कोणती आहेत? एक आहे एबी आणि एक आहे बीसी, यांच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो कर्णाचा वर्ग हा, असं आपल्याला साध्य करायचंय. ठीक आहे ना. मग ह्याच्यामध्ये थोडीशी रचना करावी लागते. रचना का करायची? तर या प्रमेयात आपल्याला 2 बाजूच्या वर्गाची बेरीज हा एकटाच बाजूचा वर्ग असा आणायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला अजून 2 त्रिकोण तरी तयार करावे लागतील या त्रिकोणात. आणि मग त्यासाठी आपण जे पहिलं प्रमेय पाहिलं, समरूपता आणि काटकोन त्रिकोण, त्याच्यासारखाच इथे सुद्धा कोन बी मधून एक शिरोलंब टाकायचा आहे कर्णावर. म्हणजे समजा बीडी हा लंब टाकला आपण कर्ण एसी वर. ठीक आहे ना. तर मग मी ती रचना लिहून घेतो इथे. रचना काय केली आपण? तर बीडी हा लंब टाकला कर्ण एसी वर, जेणेकरून ए आणि सी च्या मधात बिंदू डी आहे. ठीक आहे ना. बघा, आता आपली सिद्धता करण्यासाठी आपण आधीच्या प्रमेयाचा उपयोग करायचा आहे. आधी जे शिकलो आपण यात पाठात काय शिकलो आपण? समरूपता आणि काटकोन त्रिकोणाचं प्रमेय. त्या आता बघा, इथे जर का हा बीडी जर का मी लंब टाकला असेल एसी वर, तर इथे पुन्हा 2 काटकोन त्रिकोण तयार झाले. एक झाला एडीबी आणि एक झाला बीडीसी. आणि आपण त्या प्रमेयात शिकलो की यातला प्रत्येक हा एडीबी असो किंवा बीडीसी असो, यातला प्रत्येक हा मूळ त्रिकोण जो एबीसी असतो त्याच्यासोबत समरूप असतो. आठवते तुम्हाला? नसेल आठवत तर तुम्ही पुन्हा एकदा ते प्रमेय शिका, ते प्रमेय पहा. त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे चॅनलला, तो जाऊन एकदा पुन्हा पहा. काय? समरूपता आणि काटकोन त्रिकोणाचे प्रमेय. ठीक आहे. मग आता इथे त्रिकोण एबीसी जो आहे हा मूळ त्रिकोण आहे, आणि हा मूळ त्रिकोण हा या दोन्ही काटकोन त्रिकोणाशी समरूप असतो, हे आपण शिकलो. म्हणजे एबीसी समरूप असतो त्रिकोण एडीबी सोबत, आणि एडीबी समरूप असतो बीडीसी सोबत, हे आपण शिकलो. ठीक आहे ना. हे कशावरून शिकलो आपण? समरूपता आणि काटकोन त्रिकोणाचे प्रमेय. ठीक आहे. बर,
मग आता मी काय करतो, या एबीसी सोबत एडीबी समरूप आहे आणि एबीसी सोबत बीडीसी समरूप आहे. मग मी या दोघांना पण फोडून घेतो एक एकदा. ठीक आहे ना. मग आता मी लिहितो त्रिकोण एबीसी व त्रिकोण एडीबी मध्ये. ठीक आहे ना. आता मी आधी या दोघांचा नंबर लावला. बघा आता हे दोघंही समरूप आहेत हे आपल्याला माहिती आहे, मग मी ते लिहून घेतो. त्रिकोण एबीसी समरूप आहे त्रिकोण एडीबी. कशावरून? समरूपता आणि काटकोन त्रिकोणाचे प्रमेय. ठीक आहे ना. म्हणून मग आता हे जर का दोन त्रिकोण समरूप असतील तर काय लिहिता येतं मला, यांच्या संगत बाजू समान प्रमाणात लिहिता येतात. बरोबर आहे. मग घ्या यातली ए बी घेऊ आपण, तर त्यातली एडी होईल, ह्यामधली बीसी होईल तर यातली डीबी होईल, यामधली एसी घेतली तर यामधली ए बी घ्यावं लागेल. बरोबर आहे. आता बघा यामध्ये ए बी आहे इथे आणि इथे सुद्धा ए बी आहे ना. मग हा ए बी छेदात आहे, हा अंशात आहे. हा छेदातला जर इकडे घेतला तर ए बी गुणिला ए बी येते आपल्याकडे, म्हणजे ए बीचा वर्ग येऊन जाते आपल्याकडे. इथे आपल्याला ए बीचा वर्ग पाहिजे. बरोबर आहे का. मग आपण या या दोघा जणांना पुन्हा लिहू. ए बी छेद ए डी बरोबर ए सी छेद ए बी. बरोबर आहे. आता मी या छेदांना अंशात घेतो, तर इकडे हा ए बी आहेच, या ए बी सोबत इकडला ए बी पण गुणाकारात येईल आणि हा एडी इकडे येईल, तर ए सी गुणिला एडी असं होईल. बरोबर आहे. आता इथे ए बी गुणिला ए बी म्हणजे काय होईल, ए बीचा वर्ग बरोबर काय आलं, ए सी गुणिला एडी. बरोबर आहे. कळलं. याला मी एक नंबरचं समीकरण दिलं. बघा मी यातली हे तीनही एकमेकांसोबत समरूप असतात, ह्याच्यापैकी ही जोडी वापरली फक्त, तर त्याच्यातून मला एक ए बीचा वर्ग हे आलं समीकरण. ठीक आहे. आता असंच मी काय करतो, आता ह्या जोडीचा वापर करतो त्रिकोणाच्या. ठीक आहे ना. म्हणजे या जोडीचा. आता कळलं. मग मी इथे लिहितो त्रिकोण एबीसी व त्रिकोण बीडीसी मध्ये हे दोघं सुद्धा समरूप आहेत. बरोबर आहे का. काटकोन त्रिकोण आणि समरूपता आणि काटकोन त्रिकोणाच्या प्रमेयानुसार मग यांच्या पण संगत बाजू समान प्रमाणात लिहिता येतात. मग मी यातली घेतो ए बी, त्यातील होते बीडी, यामधली बीसी, त्यामधली डीसी, यामधली एसी आणि यामधली बीसी. बरोबर आहे. आता इथे जसं इथे पण कारण लिहायचं आपल्याला, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. हे कधी लिहू शकत असतो असं आपण, ह्या बाजू कधी लिहत असतो, जेव्हा त्रिकोण समरूप असतात तेव्हा. मग त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू समान प्रमाणात असतात. मग इथे सुद्धा तसंच लिहायला लागेल, समरूप त्रिकोणाच्या. हे तुम्ही पूर्ण लिहायचंय, मी शॉर्टकट मध्ये लिहायला लागलो, पण तुम्ही पूर्ण लिहायचं. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. बरोबर आहे. मग आता शोधा यामध्ये पुन्हा पुन्हा येणारी बाजू कोणती आहे. इथे बीसी आहे आणि इथे बीसी आहे ना. मग यांना पुन्हा लिहू आपण. मग काय होईल, बीसी छेद डीसी बरोबर एसी छेद बीसी. हा छेद इकडे घेतला तर अंशात येईल, म्हणजे बीसी गुणिला बीसी बरोबर एसी गुणिला डीसी. मग आता बीसी गुणिला बीसी म्हणजे काय होईल, बीसीचा वर्ग बरोबर एसी गुणिला डीसी. हे आलं आपलं दुसरं समीकरण. यामधला आपल्याला बीसी वर्ग आला. समजलं. दोन्ही वर्ग मिळाले आपल्याला, दोन्ही बाजूचे वर्ग मिळाले. इथे एबीचा वर्ग मिळाला, इथे बीसीचा वर्ग. आता इथे या दोन्ही वर्गाची बेरीज आहे, मग आपल्याला या दोन्ही समीकरणाची बेरीज करायला लागेल. बरोबर आहे का. मग आपण काय करू आता, समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. ठीक आहे ना. बेरीज करू. मग याची डावी बाजू ह्याच्या डाव्या बाजू सोबत बेरीज करू. ए बी चा वर्ग अधिक, थोडं इकडे लिहितो, ए बी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग. ह्याला डाव्या बाजूच्या बेरीज. आता उजव्या बाजूची बेरीज लिहू. एसी गुणिला डीसी अधिक, इथे नाही, एसी गुणिला एडी, एसी गुणिला एडी अधिक, इकडे काय आहे, इथे काय आहे, एसी गुणिला डीसी, एसी गुणिला डीसी. बरोबर आहे. हे बघा याची उजवी बाजू लिहिली एसी गुणिला एडी, दिसले का, आणि इथे एसी गुणिला डीसी. मग बघा हे जसंच्या तसंच राहू देऊ आपण, ए बी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग, कारण हे आपल्याला पाहिजेत होतं ते आपल्याकडे आले. मग आता फक्त इकडची बाजू आपल्याला एसी चा वर्ग आली पाहिजे. इथे बघा इथे एसी आहे, इथे एसी आहे. मग या दोघातून एसी जर का, हे दोन पद येतं, हे एक पद आहे हे एक पद आहे, या दोघातून काय सामायिक निघते एसी. उरलं काय इथं, इथे उरलं एडी
अधिक इथे काय उरलं DC. आता आकृतीकडे लक्ष द्या जरासं. इथे एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग तसंच्या तसं, हा एसी पण तसं तसं. एडी अधिक डीसी म्हणजे काय होते पहा, एडी अधिक डीसी म्हणजे काय होते पूर्ण एसी. बरोबर आहे का? झालं मग आपलं सिद्ध झालं बघा प्रमेय. एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग बरोबर एसी गुणिला एसी म्हणजे काय होते एसीचा वर्ग. समजलं का? बघा आलं का नाही? एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. इथे इथे झालं एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. ठीक आहे ना? हे या बाजूने असं लिहिलं तरी काय फरक नाही पडत. हे असं जरी असलं तरी काही फरक नाही पडत. ठीक आहे ना? समजलं? सोपं आहे? पुन्हा एकदा रिपीट करतो मी, पुन्हा एकदा सांगतो बघा. त्रिकोण एबीसी मध्ये बी हा काटकोन त्रिकोण आहे असं दिलं होतं, काटकोन आहे असं दिलं होतं. प्रमेयाचं म्हणणं आहे की काटकोनासमोरची बाजू म्हणजे कर्ण, म्हणजे कर्णाचा वर्ग म्हणजे एसीचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो असं सिद्ध करायचं होतं. दिलेलं होतं फक्त की एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये बी हा 90 अंशाचा कोन असल्यामुळे. मग आपण रचना केली. आपण रचना काय केली, कोन बी मधून कर्ण एसी वर बीडी हा लंब टाकला. ठीक आहे ना? मग आता आपल्याला इथं माहिती आहे की दोन त्रिकोण नवीन तयार झालेले जे आहेत एडीबी बीडीसी, हे दोन्ही मूळ त्रिकोण एबीसी सोबत समरूप असतात. काटकोन त्रिकोण आणि समरूपतेचा जे प्रमेय होतं त्याच्यानुसार समरूपता आणि काटकोन त्रिकोणाचे प्रमेय. एबीसी एडीबी सोबत पण समरूप असते आणि एबीसी बीडीसी सोबत पण समरूप असते, हे शिकलो आपण. मग ह्यातली ही जोडी वापरली आधी. हे दोन त्रिकोण समरूप असतात म्हणून यांच्या संगत बाजू समान प्रमाणात लिहिल्या. त्याच्यामध्ये जी पुन्हा पुन्हा येणारी बाजू, जर का एक बाजू पुन्हा पुन्हा येणारी असली तर त्याला त्या जोडीला उचललं, वेगळं लिहिलं. त्याच्यातून हे बी इकडे घेतला, हे एडी इकडे घेतला, तर एबीचा वर्ग बरोबर या दोघांचा गुणाकार आला. हीच प्रक्रिया पुन्हा केली आपण. हीच प्रक्रिया आता ह्या एबीसी सोबत हा बीडीसी घेतला आणि पुन्हा तीच केलं. हे दोन त्रिकोण पण समरूप आहेत म्हणून मग त्यांच्या संगत बाजू समान प्रमाणात लिहिल्या. मग यातलंही पुन्हा येणारी बाजू जी आहे ती जोडी पुन्हा घेतली आणि याला पण इकडचं इकडे घेतलं, म्हणजे छेदातला जे ते अंशात घेतले. बीसी इकडे घेतला, हा डीसी इकडे घेतला, तर बीसी गुणिले बीसी म्हणजे बीसीचा वर्ग झाला. बीसीचा वर्ग बरोबर या दोघांचा गुणाकार आला. आता इथे एबीचा वर्ग आहे, इथे बीसीचा वर्ग आहे. मग एबीचा वर्ग आणि बीसीच्या वर्गाची बेरीज पाहिजे आपल्याला. मग या दोन्ही समीकरणाची बेरीज केली तर डाव्या बाजूची बेरीज, उजव्या बाजूची बेरीज केली, झालं. याच्यातून एसी सामायिक आला याच्यातून, आणि या दोघांची बेरीज म्हणजे आकृतीतून एसी आला. एसी गुणिला एसी म्हणजे एसीचा वर्ग. समजलं? जर तुम्हाला प्रमेय कळाला असेल छानपैकी आणि तुम्हाला वाटत असेल की हे सोपं आहे, हे जर मी केलं तर मला परीक्षेला पैकीच्या पैकी गुण मिळतील या प्रश्नाचे किंवा या प्रमेयाचे, तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका. ठीक आहे?